हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पुण्यातलं एक सुंदर आणि शांत असं ठिकाण, ते म्हणजे वर्ल्ड पीस डोम। हा जगातील सर्वात मोठा घुमट आहे। हे ठिकाण सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ओपन असतं। 5 ते 12 वर्षाखालील मुलांना 50 रुपये तर 13 वर्षापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींना 100 रुपये असं तिकीट आहे। हा घुमट 24 खांबावर उभा आहे। आतमध्ये जाण्याचा मार्ग खूप आकर्षक आणि सुशोभनीय आहे। घुमटाच्या समोरच तुम्हाला पाण्याची सुंदर अशी कारंजी बघायला मिळतील। हे ठिकाण दिसायला जितकं सुंदर दिसतंय तितकं स्वच्छही आहे आणि खूप शांत आहे। घुमटाच्या समोरच तुम्हाला डॉक्टर विश्वनाथ कराड यांची हातात भगवद्गीता घेतलेली एक मूर्ती पाहायला मिळेल। चला तर मग पाहूयात की या डोमच्या आतमध्ये काय आहे। पायऱ्या चढून वरती जात असताना तुम्हाला एक पायरी सोडून एका पायरीवरती सुंदर असे कोट्स लिहिलेले पाहायला मिळतील। घुमटाच्या चारी बाजूला असे 4 मिनार उभे केलेले आहेत आणि हे आहे घुमटाचं मुख्य प्रवेशद्वार। या घुमटाचा व्यास 160 फूट तर उंची 263 फूट आहे। या घुमटामध्ये 3000 लोक एकत्र प्रार्थना करण्यासाठी बसू शकतात। आतमध्ये संत ज्ञानेश्वरांपासून अल्बर्ट आइन्स्टाईन पर्यंत अनेक उत्कृष्ट संत, शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञांच्या मनुष्य आकारापेक्षाही मोठ्या 54 ब्रॉन्झच्या म्हणजेच कांस्याच्या पुतळे आहेत। या ठिकाणाचं बांधकाम अजूनही चालू आहे। आता इथे जायला अलाउ नाहीये, बट आय गेस लवकरच आपण वरतीही जाऊन पाहू शकतो। जसं मी मगाशी सांगितलं तसं घुमटाच्या चारही बाजूला मोठे मिनार उभे केलेले आहेत आणि या घुमटाला अजूनही दरवाजे आहेत। मगाशी आपण जे पाहिलं ते मुख्य प्रवेशद्वार होतं। घुमटाच्या पाठीमागच्या बाजूला एक गुरुकुलही आहे। घुमट पाहून खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला दिसतं ते भगवद्गीता ज्ञान भवन। इथे एंटर करताना तुम्हाला 5 पांडव आणि द्रौपदी यांच्या सुंदर अशा मूर्त्या पाहायला मिळतील आणि हे आहे श्री भगवद्गीता ज्ञान भवन। आतमध्ये जाताना आपल्याला हिंदुइझम, बुद्धिझम, जैनिझम अशा वेगवेगळ्या धर्मांची माहिती लिहिलेले बोर्ड पाहायला मिळतील। एंटर केल्यानंतर समोर एक भला मोठासा हॉल पाहायला मिळतो। श्रीकृष्णांनी अर्जुनाला जेव्हा भगवद्गीता सांगितली तो क्षण इथे मूर्ती रूपात साकारण्यात आलेला आहे। हे पाहायला खूप सुंदर आहे। आतमध्ये वेगवेगळ्या धर्मांची खूप सुंदर अशी माहिती लिहिलेली आहे। इथे बरेचसे धर्मग्रंथ सुद्धा अवेलेबल आहेत। ज्यांना वाचनाची आवड आहे ती व्यक्ती या हॉलमध्ये जवळपास 2 ते 3 तास आरामात घालवू शकते। इथून पाहताना डोम अगदी चित्रातल्यासारखा दिसतो आणि ही आहे वर्ल्ड पीस डोम मध्ये असलेली लायब्ररी। ही लायब्ररी चक्क 62,250 स्क्वेअर फीट मध्ये पसरली आहे। मी माझ्या आयुष्यात एवढी मोठी लायब्ररी पहिल्यांदाच पाहिली आहे। इथे हजारोनी पुस्तकं अवेलेबल आहेत। हे ठिकाण खूप शांत आहे, खूप सुंदर आहे। इथे मॉनिटर सुद्धा अवेलेबल आहेत। सो इथे बसून तुम्ही खूप शांततेत तुमचं वाचन, लिखाण, अभ्यास हवं ते करू शकता। या लायब्ररीसाठी वेगळी अशी काही फीज नाहीये।
जसं मी मगाशी म्हणाले, इथे हजारो मध्ये वेगवेगळ्या धर्मांवरची पुस्तकं अवेलेबल आहेत. प्रत्येक पोलवर वेगवेगळ्या धर्मांच्या पुस्तकांचं सॅग्रिगेशन केलंय. जसं मी मगाशी म्हणाले, ज्यांना वाचनाची आवड आहे आणि जे लोक शांतता प्रिय आहेत ते आपला अख्खा दिवस इथे घालवू शकतात. हवं ते वाचन, मनन, चिंतन म्हणजेच मेडिटेशन सुद्धा करू शकतात. इथे रेस्टरूम फॅसिलिटीही अवेलेबल आहे आणि हे नेहमी क्लीन असतात. या व्यतिरिक्त 4 व्हीलर पार्किंग आणि कॅफेटेरियाही अवेलेबल आहे. तर आपल्या पुण्यात विश्वराज बाग येथे असलेला जगातील सर्वात मोठा घुमट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सुंदर आणि छानशा ठिकाणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.